हॅलो एव्हरीवन, वेलकम टू विदर्भ आयस अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तर आज आपण पाहणार आहोत न्यूजपेपरचं ॲनालिसिस. ठीक आहे, न्यूजपेपरचं ॲनालिसिस आणि त्यानुसार आपण काय घेणार आहे, एक न्यूज घेणार आहे आणि त्याचं प्रॉपर ॲनालिसिस करणार आहे प्रीच्या पर्स्पेक्टिव्हनी आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी. तर त्या अगोदर मी तुम्हाला न्यूज दाखवतो आणि त्यानंतर आपण या स्लाईडकडे वळू. तर न्यूज आहे तुमची, गव्हर्नमेंट फॉर्म पॅनल टू लुक इन टू मनरेगा इफिकेसी, स्टेट आस्क सेंटर टू कर्ब इट्स सेस हॅबिट अँड मोर. तर ही न्यूज आहे. तर न्यूजमध्ये काय म्हटलं की सरकारने एक पॅनल फॉर्म केलेला आहे आणि ते पॅनल कशासाठी फॉर्म केलेला आहे का, जे मनरेगा स्कीम आहे त्याची इफिकेसी मेजर करण्याकरिता किंवा त्याची परिणामकारकता मोजण्याकरिता काय केलेला आहे, एक पॅनल स्थापन केलेला आहे. आता प्री जर विचार केला, तुम्ही प्रीच्या हिशोबाने विचार केला तर प्रीमध्ये तुम्हाला काय येणार आहे की हे जे पॅनल आहे, एक तुम्हाला वन लाईनर क्वेश्चन राहणार. एक पॅनल आहे आणि या पॅनल हे कशासाठी स्थापन केलं होतं. ठीक आहे, कारण की अशा वेळेस बँकिंगच्या रिलेटेड खूप जास्त कमिटी स्थापन केलेल्या आहेत, तर त्या अशा वन लाईनर क्वेश्चन विचारतात. तर तसंच आहे की हे जे पॅनल आहे हे कशासाठी स्थापन केलं, हा झाला प्रीचा एक क्वेश्चन बनू शकतो तुमचा. सेकंड असा आहे का, जर म्हटलं की या पॅनलचा अध्यक्ष कोण आहे, हा पण तुझा सेकंड क्वेश्चन बनू शकतो. त्यानंतर मनरेगा स्कीम केव्हा स्थापन झाली किंवा केव्हा अंमलात आली. ठीक आहे, तर हा पण तुमचा काय, किंवा त्याचं नाव कधीपासून चेंज झालेलं आहे, हा पण तुमचा काय बनू शकतो, हा तुमचा प्रीचा क्वेश्चन बनू शकतो. पण मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने काय करावं लागणार आहे, एकतर स्कीम जी आहे पूर्ण त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याची उपयुक्तता काय आहे, किंवा त्याचं जर पाहिलं असेल त्याच्यामध्ये काही आव्हाने आहेत का, आणि ते आव्हाने तुम्हाला किंवा चॅलेंजेस तुम्हाला जर ओव्हरकम करायची असेल तर तुम्ही काय उपाययोजना सुचवू शकता. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एखाद्या स्कीमबद्दल किंवा एखाद्या न्यूजबद्दल पाहावं लागणार आहे. कोणतीही न्यूज असली तुम्हाला मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी प्लस प्रीच्या पर्स्पेक्टिव्हनी या दोन्ही पर्स्पेक्टिव्हने विचार करून तुम्हाला कोणतीही न्यूज रीड करावं लागणार आहे. ठीक आहे, ही न्यूज आहे आणि आपण आता याचं ॲनालिसिस पाहणार आहोत. तर आता काय, आणि नंतर जर पाहिलं तर हीच न्यूज आहे, मनरेगाची परिणामकारकता. तर याची उपयुक्तता कुठे आहे, म्हणजे याचं युजफुल कुठे आहे, तर तुम्ही GS1, GS2, GS3 आणि GS4 आणि त्यानंतर एसी राहतो. ठीक आहे, आणि त्यानंतर मग ऑप्शनल राहतो. तर ऑप्शनल जर तुमचा कोणता जर एखाद्या म्हणजे जर तुमचा आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या रिलेटेड असेल तर हे तुमच्यासाठी युजफुल राहणार आहे. तर काय झालं की उपयुक्तता म्हणजे GS2 आहे. GS2 मध्ये एक गव्हर्नन्समध्ये एक पार्ट आहे गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन, म्हणजे सरकारचा हस्तक्षेप. तर सरकार जे आहे हस्तक्षेप म्हणजे लोकांचं वेलफेअर करण्याकरिता सरकारला हस्तक्षेप करणं भाग आहे. तर हस्तक्षेप कशा थ्रू करतो तो करतो तो स्कीम थ्रू. ठीक आहे, तर त्यासाठी हे जे काय आहे ना, ही न्यूज त्यासाठी त्या पेपरच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर GS3चं कसं काय, आणि म्हणजे जर तुम्ही पाहिलं असाल अनएम्प्लॉयमेंट हे एक तुमचं काय आहे की तुम्हाला सब टॉपिक दिला आहे इकॉनॉमिक्समध्ये GS3मध्ये, तर त्याच्यासाठी तुम्हाला युजफुल राहणार आहे. प्लस तुम्ही जर पाहिलं असाल त्याच्यामध्ये स्कीम्स असतात, तर स्कीमसाठी सुद्धा हा जो टॉपिक आहे हा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट राहणार आहे. ठीक आहे, आता काय दिला की तेच जरी जर तुम्ही पाहिलं असाल हे न्यूज होती इंग्लिशमध्ये, पण आपण काय करणार आहे का हे आपण सर्व मराठीमध्ये घेणार आहोत. तर म्हणजे काय राहणार की तुम्हाला द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस या दोन्ही याच्या गोष्टी तुम्हाला मराठीमध्ये मिळणार आहे. तर काय दिलं आहे न्यूज, अलीकडे केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, म्हणजे जे तिकडे हेडलाईन होतं ते तिकडे मराठीमध्ये, MG नरेगाची परिणामकारकता तपासण्यासाठी एक पॅनल तयार केलेले आहे. काय केलेलं आहे, एक पॅनल त्यांनी तयार केलेला आहे. तर पॅनल कोणता आहे ते, तर पॅनल जे राहणार आहे तर सिन्हा समिती. ठीक आहे, तर काय होते, माजी ग्रामविकास सचिव होते ते अमरजीत सिन्हा. ठीक आहे, आता हा तुमचा प्रीचा क्वेश्चन, हा काय होता एक फॅक्च्युअल क्वेश्चन आहे तुमचा प्रीचा क्वेश्चन. तर काय आहे, सिन्हा समिती किंवा ते जे होते ते माजी ग्रामविकास सचिव होते अमरजीत सिन्हा यांच्या नावाने आता अभ्यास करण्याकरिता काम देण्यात आले आहे. म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय की कामाची मागणी किती आहे, खर्चाचा ट्रेंड, म्हणजे जर पाहिलं असेल तो खर्च किती प्रमाणात होत आहे, त्याचा ट्रेंड अपवर्ड आहे या डाऊनवर्ड आहे, म्हणजे वर जात आहे या खाली जात आहे किंवा स्टेडी आहे, म्हणजे जो वाढतच नाही तसंच आहे ते. त्यानंतर आंतरराज्यामध्ये फरक, म्हणजे काय की एका राज्यात आणि दुसऱ्या राज्यामध्ये खर्च केलेला, त्यांनी किती खर्च केला आहे, त्यांना ग्रँट किती मिळालेली आहे याच्यामधला डिफरन्स. आणि नंतर कामाची रचना कशी आहे आणि यामागील मग विविध घटक. तर योजना पहिल्यांदा सुरू झाल्यापासून काम देण्याच्या खर्चातही वाढ झाल्याचा युक्तिवाद पहा. आणि त्यानंतर मनरेगा अधिक प्रभावी करण्यासाठी फोकस आणि प्रशासन संरक्षण कोणते बदल आवश्यक आहे. मग आता जर पाहिलं असेल की जे मनरेगा आहे
ठीक आहे. आता आपण त्या मनरेगा स्कीमबद्दल पाहणारच आहोत. तर हे पॅनलबद्दल थोडी माहिती झाली. म्हणजे काय की तुमचं पॅनल झाला, तो पॅनल कोण म्हणजे ते पॅनलचे अध्यक्ष कोण आहे हे तुमचा प्रीचा क्वेश्चन झाला. आणि पॅनल कशासाठी आहे हा तुमचा मेन्सचा पण क्वेश्चन असू शकतो किंवा प्रीचा असू शकतो. म्हणजे प्रीमध्ये कसा असू शकतो तो, कारण ते तुम्हाला जे मल्टी स्टेटमेंट विचारत असतात 1 2 3, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. तर हे कशासाठी त्याचं सांगितलेलं आहे का खर्चाचा ट्रेंड, कामाची मागणी, त्यानंतर मग ते जर ती MG मनरेगा हे जर चांगल्या प्रकारे तुम्हाला जर अंमलात आणायची असेल, त्याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन जर करायचं असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, किंवा प्रशासनामध्ये प्रशासनाची कशी रचना असली पाहिजे, प्रशासनामध्ये काही चेंजेस करायची गरज आहे का, त्याकरिता याची काय केलेलं आहे, याची स्थापना केलेली आहे. आता मनरेगा कायदा. ठीक आहे. तर मनरेगा कायदा जर पाहिला असेल तुम्ही, तर मनरेगा कायदा जो होता तो झाला 2005 मध्ये पास. ठीक आहे. तो झाला तुमचा 2005 मध्ये पास. त्यानंतर 2 फेब्रुवारी म्हणजे 2 फेब्रुवारी 2006 पासून हा काय झाला तुमचा लागू झाला. 2006 पासून हा लागू झाला. पण तेव्हा किती म्हणजे फक्त 100 जिल्ह्यांसाठी होता. तेव्हा हा जो लागू झाला हा फक्त तेव्हा 100 जिल्ह्यासाठी होता. आणि नंतर मग काय झालं की त्याचं जे आहे ना ते 100 जिल्ह्यासाठी अगोदर लागू होता. आणि त्यानंतर 2008 मध्ये हा संपूर्ण भारताकरिता राबवण्यात आला. ठीक आहे. अगोदर काय होतं की 2005 मध्ये तो कायदा पास झाला, 2006 मध्ये तो लागू झाला, आणि 2006 मध्ये जेव्हा लागू झाला ते फक्त 100 जिल्ह्यांसाठी, आणि नंतर मग 2008 मध्ये तो संपूर्ण भारतासाठी लागू झाला. आणि जेव्हा 2009 मध्ये, आता याचं जर नाव पाहिलं अगोदर तर नाव याचं मनरेगा नव्हतं, म्हणजे महात्मा गांधी यांचं नाव त्याच्या अगोदर नव्हतं. ठीक आहे. तर नंतर काय झालं की 2009 मध्ये जेव्हा महात्मा गांधी यांची 140वी जयंती होती, तर 140वी जयंतीला त्याला नाव देण्यात आलं महात्मा गांधी मनरेगा. म्हणूनच त्याला काय म्हणतात मनरेगा. अगोदर नरेगा होतं, आता नंतर काय झालं ते मनरेगा झालेलं आहे. ठीक आहे. तर हे काय राहणार आहे, तुमची फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन राहणार आहे. हे तुमच्यासाठी प्रीसाठी युजफुल आहे. समजत आहे. तर फ्रीसाठी युजफुल आहे. तर तसं जर पाहिलं तुम्ही तर हे तर बऱ्याच स्कीमचं मर्जर आहे. म्हणजे जर तुम्ही जर पाहिलं असेल अगोदर जवाहर रोजगार योजना होती जी राजीव गांधी सुरू केली होती, आणि नंतर मग त्याचं नाव चेंज झालं होतं. ते म्हणजे ते झालं 1989 मध्ये 1989 मध्ये जवाहर रोजगार योजना, आणि नंतर मग झालं याचं जवाहर रोजगार समृद्धी योजना. ठीक आहे. जवाहर रोजगार समृद्धी योजना. आणि नंतर मग काय झालं की ही जी स्कीम आणि एक होती तुमची एम्प्लॉयमेंट अशुरन्स प्रोग्राम. ठीक आहे. एम्प्लॉयमेंट अशुरन्स प्रोग्राम किंवा स्कीम. तर हे जे आहे या दोन्ही याचं मर्जर करून, तर या दोन्ही याचं मर्जर करून मधलं संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. आणि नंतर मग याची ॲडिशन म्हणजे याचा जो काय केलं की याला अजून एका स्कीम सोबत मर्ज करून नंतर बनलं होतं MG नरेगा. ठीक आहे. तर ते होती नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम. म्हणजे जी आजची स्कीम आहे मनरेगा, तर ते मनरेगा जे आहे ना हे अगोदर काय होतं 1989 मध्ये जेव्हा रोजगार योजना होती त्याचं नाव चेंज झालं 1999 मध्ये. ठीक आहे. आणि हे 1999 मध्ये याचं नाव चेंज होऊन हे झालं. आणि त्यानंतर मग जवाहर रोजगार समृद्धी योजना प्लस एम्प्लॉयमेंट अशुरन्स स्कीम दोन्ही याचं मर्जर करून बनली नवीन स्कीम संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. ठीक आहे. आणि हे स्कीम बनल्यानंतर याच्यासोबत अजून दुसरी स्कीम घेतली नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम. तर हे याचं ॲडिशन करून ह्या 2 स्कीम मिळून बनली नंतर मग तुमची नरेगा, आणि त्याचं नाव नंतर जे झालेलं आहे तुमचं MG नरेगा. ठीक आहे. तर अशी स्कीम बनलेली आहे ही. म्हणजे काय असं नाही आहे की डायरेक्टली आताच बनलेली आहे. तर ती काय बनत 2 स्कीमचं मर्जर झालं, त्यानंतर 1 स्कीमचं मर्जर झालं, त्यानंतर मग 3 स्कीमचं मर्जर झालं, आणि मर्जर होत अशी ही स्कीम बनलेली आहे. आता या स्कीमबद्दल जर पाहिलं तर हा भारत सरकारचा गरिबी निर्मूलन कार्यक्रम. तर तुम्ही पाहिलं असे SDG जे गोल आहे ना, त्या SDG गोलमध्ये गरिबी निर्मूलन हा एक कार्यक्रम आहे. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी पण जर पाहिलं तर तुम्ही भारताने गरिबी निर्मूलन कार्यक्रमासाठी पण याचा काय उपयोग केला जातो. जर तुम्ही पाहिलं असाल तर ह्याचा जो ही जी कायदा आहे किंवा ही जी स्कीम आहे
तर ते गरिबी निर्मूलन करण्याकरिता सुद्धा युजफुल आहे. जो देशातील नागरिकांच्या पैशांच्या बदल्यात काम करण्याचा कायदेशीर अधिकार, म्हणजे काय अगोदर तुमचा म्हणजे काय आहे का, हे तर एक डिमांड ड्रिव्हन स्कीम आहे. ठीक आहे, म्हणजे मागणीच्या याच्यावर हे डिपेंड करते ही स्कीम. तुम्ही मागणी केली तर तुम्हाला काम देणं आहे. म्हणजे काय, जर तुम्ही मागणी केली तर तुम्हाला 15 दिवसाच्या आतमध्ये काम द्यावं लागणार आहे. आणि याच्यामध्ये काय, हा जो आहे ना तुमचं काम करण्याचा हा जो काय अधिकार बनलेला आहे, म्हणजे काय होतं, राईट टू वर्क हा तुमचा काय झालेला आता, की हा जो आहे काम मागण्याचा किंवा काम मिळण्याचा हा अधिकार बनलेला अगोदर नव्हता. ठीक आहे, सरासरी दररोज सुमारे 14 लाख साईट्स, म्हणजे जर पाहिलं असेल तर 14 लाख जे कामं सुरू राहतात, सुमारे दररोज 14 लाख आणि 1.5 कोटी लोक अंतर्गत काम करतात. म्हणजे दररोज जर सुमारे पाहिलं तुम्ही सरासरी जर ॲव्हरेज काढला तर एका दिवशी 1.5 करोड आणि किंवा 14 लाख साईट सुरू राहतात. ठीक आहे, नंतर आहे की ध्येय, जर या स्कीमचं ध्येय काय का, ज्यांचे प्रौढ सदस्य अकुशल मॅन्युअल काम, म्हणजे काय आहे की ते मॅन्युअल काम जर अकुशल असेल, एकतर याच्यामध्ये वर्ड कोणता आहे अकुशल, आणि कोणते प्रौढ सदस्य, आणि त्यांनी मॅन्युअल काम करण्याची स्वयंसेवा करतात, अशा प्रत्येक कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान, हे महत्त्वाचं आहे, किमान 100 दिवसाची मजुरीचा रोजगार उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागाची उपजीविका सुरक्षा वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. म्हणजेच काय आहे की तुम्हाला कमीत कमी 100 दिवस त्यांना काम द्यायचं आहे. आणि तुमच्या नंतर पाहिलं अनस्किल्ड, ठीक आहे, अकुशल कामगार असले पाहिजे, आणि तो तुमच्या अडल्ट असला पाहिजे, प्रौढ असला पाहिजे तुमच्या फॅमिलीतला. ठीक आहे, निधी जो आहे ते केंद्र सरकार राज्यामध्ये सामायिक केला जातो. तर याच्यामधला निधी पाहिला तर तो त्यांचा जो, म्हणजे जर तुम्ही पाहिलं असेल जो एम्प्लॉय असतो त्याला जो खर्च मिळतो किंवा त्याचा जो पेमेंट आहे तो 100% कोण देते, गव्हर्नमेंट देते. पण जर तुम्ही एखादी साईट बनवत असाल, ठीक आहे, एखादी बिल्डिंग बनवत असाल, एखादं कोणतं इन्फ्रास्ट्रक्चर बनवत असाल, तर त्याच्यासाठी 75% आणि 25%. तर 75% काय देणार तुमचं केंद्र सरकार देणार, आणि 25% तुमचं राज्य सरकार देणार. राज्य सरकार किती देणार तुमचं 25%, आणि केंद्र सरकार तुमचं 75%. जर तुमचं त्यांचं जर पेमेंट द्यायचं राहिलं अकुशल कामगारांचं, ते तुमचं 100% जर देणार आहे, ते देणार आहे तुमचं कोण, केंद्र सरकार. ठीक आहे, वर्तमान रोजगार या योजनेला सध्या, म्हणजे जर आता मी जर सध्या जर पाहिली तुम्ही रजिस्ट्रेशन किती लोकांचं झालेलं आहे, तर ते झालेलं आहे तुमचं 15.51 कोटी नोंदणीकृत आहे. किती आहे, 15.51 कोटी हे नोंदणीकृत आहे. हा कायदा ग्रामीण प्रोत्साहन रोजगार कायदेशीर अधिकार प्रदान करतो. जे आता हे मनरेगाचे वैशिष्ट्य काय आहे, जसं मी सांगितलं कोणती स्कीम आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे की हा कायदा ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यांना रोजगार कायदेशीर अधिकार प्रदान करतो, रोजगाराचा कायदेशीर अधिकार प्रदान करतो. नंतर आहे की महिला, आता काय झालेलं आहे की या स्कीमचं वैशिष्ट्य म्हणजे असं जर पाहिलं तुम्ही तर या स्कीममध्ये महिलांना 1/3 रिझर्वेशन मिळतात. 1/3 म्हणजे जे लाभार्थी आहे तर 1/3 म्हणजे 1/3 ते असलं पाहिजे. आणि ते जर पाहिलं तुम्ही तर त्यांचं जे असं नाही आहे की त्यांचं पेमेंट वेगळं, तर त्यांच्यासाठी कायद्यानुसार त्यांना पेमेंट दिलं जाते. तर किमान वेतन कायदा आहे तो 1948चा राज्यातील शेतमजुरांना निर्दिष्ट केलेल्या वेतनानुसार मजुरी अदा करणे आवश्यक आहे. जे तुमच्या राज्यामध्ये मजुरांना जो तुमचा पेमेंट दिला जाते तेच पेमेंट तुमच्या महिलांना मिळते. आणि ते जे आहे तर त्याचे जे लाभार्थी 1/3 जे आहे ते लाभार्थी कोण असले पाहिजे, महिलाच असल्या पाहिजे. हे वैशिष्ट्य झालं. कामाची उपलब्धतेची हमी, म्हणजे मागणी केल्यानंतर जे तुम्हाला सांगितलं की 15 दिवसाच्या आत, म्हणजे काय, जर तुम्ही म्हटलं की आम्हाला काम पाहिजे आणि 15 दिवसाच्या आत जर तुम्हाला काम नाही मिळालं नसेल तर ते तुम्हाला अलाउन्सेस देतात. ठीक आहे, तर आवश्यक आहे. अयशस्वी होण्यासाठी बेरोजगार भत्ता, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, बेरोजगार भत्ता दिला जातो. 15 दिवसाच्या आत तुम्हाला काय करायचं आहे, काम मागायचं आहे. म्हणजे 15 दिवसाच्या आत काम मागितल्यानंतर त्यांना काम देणं भाग आहे. नाही दिलं तर तुम्हाला काय मिळणार, बेरोजगार भत्ता मिळणार. विकेंद्रित नियोजन, आता जर पाहिलं असेल हाती घेतलेल्या कामाचे नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेख करण्याचं कोणाचं काम आहे, पंचायती राज संस्था म्हणजे PRI. तुम्ही जर पाहिलं असेल आता हे जो आहे ना, हा वैशिष्ट्य कसं आहे की विकेंद्रीकरण, म्हणजे जर तुम्ही सेंट्रलायझेशन आहे, डिसेंट्रलायझेशन. आणि जर पाहिलं असेल जर तुम्ही सरकारमधला सर्वात रूटचा जो कोणता तुमचा त्याला म्हणतो आपण युनिट म्हणतो ते आहे तुमचं पंचायती राज. आणि याची अंमलबजावणी असो, याची नियोजन असो, याचं मॉनिटरिंग असो,
जर ॲक्च्युली ओव्हरऑल जर पाहिलं तुम्ही तर हे ग्रामविकास मंत्रालयाचं काम आहे, पण जर एकदम जर तुम्हाला जर साईटवर काम करायचं असेल त्याचं जर देखरेख करायचं कोणाचं काम आहे ते आहे तुमचं पंचायती राज संस्थाचं. प्रामुख्याने जबाबदार असतात जी कामे हाती घ्यायत आहे शिफारस ग्रामसभेने केली जाते. नंतर मग किमान 50% कामे त्यांच्याकडून पूर्ण झाली पाहिजे. म्हणजे ग्रामसभा शिफारस करते की आमच्याकडे हे कामं आहे आणि हे काम करायला पाहिजे आणि त्याच्यातलं किमान 50% काम तर झालंच पाहिजे. नंतर पारदर्शकता आणि जबाबदारी म्हणजे काय आहे की तुम्ही जर पाहिलं असाल आता याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी हे कसं आहे. जर तुम्ही पाहिलं असाल जेव्हा नावं लागतात, जर ग्रामपंचायतमध्ये पाहिलं असाल तुम्ही तर तिकडे ते भिंतीवर नावं लावतात. तर काय आहे की भित्तीपत्रके, नागरिकी माहिती मंडळे, व्यवस्थापन माहिती प्रणाली आणि सामाजिक लेखापरीक्षण म्हणजेच काय हे सोशल ऑडिट. आता सोशल ऑडिट हा काय आहे की सर्वात महत्त्वाचा याचा भाग आहे. सोशल ऑडिट म्हणजे काय की ज्यांच्यासाठी स्कीम तुम्ही राबवत आहे त्यांचा फीडबॅक मिळणं ते म्हणजे तुमचं सोशल ऑडिट. आता तुम्ही जर पाहिलं असाल एक कॅग असते, कॅग जे आहे हे फायनान्शियल ऑडिट करतात आणि हे जे सोशल ऑडिट हे सोशल ऑडिट करतात. ठीक आहे, तर सोशल ऑडिट कोण करते सोशल ऑडिट? तर ज्यांच्यासाठी स्कीम ही राबवली गेलेली आहे आणि ते जे स्टेक होल्डर आहे ते काय करणार, ते फीडबॅक देणार आणि त्याला म्हणतो आपण सोशल ऑडिट. आता हे सोशल ऑडिटचं पण एक त्याची स्टोरी आहे, ते आपण नंतर बघू. ग्रामसभा आयोजित, आता हे जे आहे सर्व गोष्टी कशा म्हणजे जी सोशल ऑडिट जी असते ना हे ग्रामसभेद्वारे आयोजित केले जाते आणि सक्रिय प्रक्रियेवर तरतुदी आहेत. म्हणजेच काय, जर तुम्ही पाहिलं सोशल ऑडिट किंवा सामाजिक लेखापरीक्षण हे ग्रामसभे थ्रू काय केलं जात असते, याचं नियोजन केलं जात असते किंवा याचं आयोजित केलं जाते. हे झालं वैशिष्ट्य. याचे महत्त्व काय आहे, याचं म्हणजे काय महत्त्व जर पाहिलं तुम्ही ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार निर्माण करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान, एकतर काय रोजगार आणि नंतर जीवनमान आणि कुठले ग्रामीण भागातले सुनिश्चित करण्यासाठी ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. काय ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. म्हणजे ग्रामीण भागातले जे लोक राहतात त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवणं किंवा त्यांना इझिली म्हणजे काय की रोजगार मिळणं, तर याच्यासाठी याचं स्कीमचं महत्त्व आहे. म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये असं सुद्धा येऊ शकते की म्हणजे मनरेगाचं महत्त्व सांगा आणि मग याच्या किंवा महत्त्वावर टिप्पणी करा किंवा ठीक आहे किंवा क्रिटिकली ॲनालाइज, या सर्व गोष्टी येतात. या योजनेत महिला, SC म्हणजे अनुसूचित जाती किंवा ST आणि समाजातील इतर पारंपरिकपणे उपेक्षित घटकांना मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येतो. म्हणजे जर पाहिलं असाल आता हे जे आहे ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त लोक जर पाहिले तर असं नाही आहे की शहरी भागात नाही राहत, पण ग्रामीण भागामध्ये अनस्किल्ड वर्कर राहतात आणि अनस्किल्ड वर्कर राहिल्यानंतर तर त्याच्यामध्ये पाहिलं असाल तर त्याच्यामध्ये SC आणि ST आणि महिलासुद्धा, महिला आता काय आहे की एज्युकेशन किंवा लिटरसी रेट महिलांचा वाढत आहे. पण जर ही स्कीम जेव्हा बनलेली आहे तर तो हाच पर्स्पेक्टिव्ह, इव्हन आजसुद्धा ग्रामीण भागामध्ये असंच आहे. महिला जे आहे अनस्किल्ड आहे म्हणजे ॲज कम्पेअर टू मेल. ठीक आहे, तर काय आहे की SC ST अशी किंवा अजून जर कोणी उपेक्षित घटक असेल तर उपेक्षित घटक तर यांचा प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात याचा सहभाग दिसून येतो. ते ग्रामीण भागात मजुरीचे दर वाढवते आणि पायाभूत सुविधा निर्मितीचे म्हणजे अर्थव्यवस्था मजबूत करते. आता जर पाहिलं तुम्ही एखादी पायाभूत सुविधा आहे आणि ते जर बांधायची असेल तर याच्यासाठी बांधणारे त्याच गावातले लोक राहणार आहे, त्यांना 100 दिवसाचा रोजगार सुद्धा मिळणार आहे आणि याच्यामुळे काय होणार की तुमच्या गावातले जे पायाभूत सुविधा आहे ते तुम्ही बांधल्या जाऊ शकतात. ठीक आहे, आणि त्याच्यापासून तुम्हाला इन्कम मिळेल आणि इन्कम मिळाल्यानंतर काय होईल की तुमच्या गावातली जी अर्थव्यवस्था आहे ही बळकट होणार आणि अर्थव्यवस्था बळकट झाली की तुमचं गाव ऑटोमॅटिकली बळकट होणार. म्हणजे तुमची एका साईडला तुमचं अर्थव्यवस्था वाढणार आणि दुसऱ्या साईडला तुमच्या पायाभूत सुविधा वाढणार. ठीक आहे, म्हणजे काय आहे की दोन्ही जर पाहिलं असेल ना विन विन सिच्युएशन आहे. एका साईडला तुमचं काय वाढत आहे, एका साईडला तुमच्या पायाभूत सुविधा वाढत आहे आणि दुसऱ्या साईडला तुमच्या गावामध्ये इन्कम येत आहे आणि इन्कम आल्यानंतर तुमच्या गावातली अर्थव्यवस्था सुद्धा बळकट होत आहे. हे शाश्वत विकास सुलभ करते, जे दिशेने योगदान देऊन अगदी स्पष्ट करते. जल संवर्धनाच्या दिशेने गेल्या 15 वर्षात 228 कोटी घनमीटरपेक्षा जास्त पाणी वाचवण्याची क्षमता असलेल्या ग्रामीण रोजगार योजनेच्या माध्यमातून जलसंधारण म्हणजे याचं तेच सांगितलं की तुमच्या गावामध्ये जर किंवा जर ग्रामीण भागामध्ये जे तुमच्या पायाभूत सुविधा आहे. आता ग्रामीण भागामध्ये जलसंधारण वॉटर कन्झर्वेशन खूप प्रमाणात केले जाते. त्यासाठी तुम्ही जर पाहिलं बंधारे वगैरे बांधले जात असते किंवा ते तुम्ही पाहिली असं जलयुक्त शिवार योजना आहे तर ते किंवा तुम्ही जर नाले वगैरे किंवा ते त्याला आपण काय म्हणतो
छोटं एखादा असते कालवे, तर ते कालवे करणं, ह्या सर्व काम कोणाचं असते, यांचं काम असतं किंवा यांचं काम नसते पण यांच्याकडून केल्या जाते. म्हणजे काय की एक तर तुम्हाला काम पण मिळत आहे, दुसरं तुमच्या गावातल्या जो आहे तुमच्या गावाचा विकास सुद्धा होत आहे. आणि याच्यामुळे काय आहे, जलसंधारण हे आज खूप मोठा इश्यू बनलेला आहे. तर याच्यापैकी जर 2800 कोटी घनमीटरपेक्षा जास्त पाणी वाचवण्याची क्षमता असलेल्या म्हणजे याच्यामध्ये क्षमता आहे. नंतर मनरेगाचं आणि कोविडचं. आता मनरेगामध्ये जर पाहिलं असेल तुम्ही म्हणजे कोविडमध्ये काय झालं होतं की जे शहरातले लोक होते अनस्किल्ड वर्कर ते गावामध्ये येत होते. ठीक आहे. आणि याच्यामुळे काय होती की त्याची डिमांड वाढली होती, मनरेगा वर्करची डिमांड वाढली होती. आणि त्यामुळे काय झालं की यांचं जे इन्कम आहे ते 20 to 80% इन्कम यांच्या थ्रू येत होतं. कशा थ्रू? मनरेगा थ्रू. याची भरपाई जे पाहिली असेल तुमच्या 20 to 80% हे उत्पन्न नुकसानी भरपाई करू शकली मनरेगा. ठीक आहे. आणि नंतर जर पाहिलं असेल की याच्यामुळे जर तुम्ही जर पाहिलं असेल की जेव्हा इकॉनॉमिक सर्वे येतो त्या 2020 आणि 21 या आर्थिक वर्षात योजनेअंतर्गत पुरवल्या कामांची दिवसांची संख्या प्रचंड वाढली. प्रचंड का वाढली? कारण काय, जे ग्रामीण म्हणजे जे शहरामध्ये लोक गेले होते ते ग्रामीण भागामध्ये पुन्हा स्थलांतरित किंवा मायग्रेट केलं त्यांनी. आणि मायग्रेट केल्यानंतर कारण की कोविड होता आणि कोविडमुळे मग जर त्यांच्या गावामध्ये गेल्यानंतर ही एक मनरेगा स्कीम होती, 100 दिवसासाठी तुम्हाला काम मिळतं. याच्यामुळे काय झाली की मागणी सुद्धा वाढली. आणि नंतर मग मागणी वाढल्या तर यांना तर अगोदर पेमेंट वगैरे मिळत नव्हतं, यांचं इन्कम बंद होतं. यांचं इन्कमची जी भरपाई होती ते 20 to 80% ही यांनी या स्कीमने करून दिली. कोणत्या? मनरेगाने. आणि त्यामुळे काय, मनरेगा खूप जास्त इम्पॉर्टंट स्कीम आहे. आता काय आहे की आता जसं मी सांगितलं की मनरेगा आता याचे वैशिष्ट्य चांगले आहे, याचा काय म्हणतो एम चांगला आहे, याचं ध्येय चांगलं आहे, ह्या सर्व गोष्टी चांगल्या आहे. मी सांगितलं की तुमच्या गावाची इकॉनॉमी सुद्धा वाढत आहे, तुमच्या पायाभूत सुविधा वाढत आहे, त्यानंतर महिलांना रोजगार मिळत आहे, नंतर अस्किल्ड वर्करला रोजगार मिळत आहे, ह्या सर्व गोष्टी मिळत तर आहे. पण जर तुम्ही पाहिलं असेल तर याच्यामध्ये आव्हाने आहे. आव्हाने प्रत्येक आहे. कमी वेतन दर म्हणजे काय आहे की जो आहे ना यांना जे वेतन मिळते तर याचा जो दर आहे ना हा कमी आहे. जर तुम्ही दुसरा बाकी जर तुम्ही कम्पेअर केलं इंडस्ट्रीचं केलं या दुसरे कोणत्याही म्हणजे या स्कीम सोडून दुसरे जर तुम्ही कम्पॅरिझन केलं तर याच्यामध्ये तुम्हाला हा कमी दर तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे अपुरा अर्थसंकल्प वाटप. आता अपुरा अर्थसंकल्प वाटप म्हणजे तुम्ही पाहिलं असाल तर 0. जीडीपीच्या 0.45% एवढा याला निधी दिला जातो. 0.45%. आणि लागेल तर वर्ल्ड बँकने सजेस्ट केलेलं आहे, वर्ल्ड बँकने म्हटलेलं होतं की 1.7% असला पाहिजे तुमचा जीडीपीचा. म्हणजे याच्यावर खर्च किती करायला पाहिजे तुम्ही? ॲक्च्युली वर्ल्ड बँकने सांगितल्यानुसार तर 1.7%. ॲक्च्युली आता जर पाहिलं असेल तर ते किती करतं आपण 0.45%. म्हणजे याच्या अर्ध्याच्या अर्धा आहे. समजत आहे? तर हा एक काय आहे याच्यामध्ये आव्हान आहे. पेमेंट विलंब किंवा जे सॅलरी मिळतात तर हे जे वेतन आहे ना वेतनामध्ये विलंब केले जाते. आता इव्हन सांगतो की जर तुम्ही सपोज आता तुम्हाला सांगितलं की 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, रोजगार द्यायचा आहे. रोजगार नाही दिला तर तुम्हाला बेरोजगार भत्ता मिळणार आहे. आता इव्हन जर पाहिलं तर बऱ्याच काही स्टेटमध्ये असं आहे का तिकडे बेरोजगाराचा भत्ता जो आहे ना अजून सुद्धा दिलेला नाही आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये डिले होते. मग डिले झाल्यानंतर काय, आणि इव्हन जर पाहिलं असेल तुम्ही जर काम सुद्धा केलं असेल तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा डिले होतो. हे एक आव्हान आहे. भ्रष्टाचार आणि अनियमितता. कल्याणकारी योजनांसाठी वाटप केलेल्या वास्तविक निधीच्या तुलनेत लाभार्थ्यापर्यंत पोहोचणारा निधी खूपच कमी आहे. तुम्हाला आठवत असेल की राजीव गांधी यांनी म्हटलं होतं का तिथून 1 रुपया निघतो दिल्लीमधून तर खाली जाईपर्यंत म्हणजे खाली जाता तो 15 पैसे होतो. तर असंच आहे. इव्हन जरी पाहिलं असेल डीबीटी जरी आलं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तरी सुद्धा याच्यामध्ये जे लाभार्थ्यांना जेवढा पेमेंट किंवा लाभार्थ्यांना जेवढा पैसा मिळाला पाहिजे तेवढा पैसा नाही मिळत आहे. हे सुद्धा काय एक आव्हान आहे. नंतर भेदभाव. महिला आणि मागासलेल्या लोकांविरुद्ध भेदभावाची वारंवार प्रकरणे देशाच्या अनेक भागातून नोंदवली जातात आणि मोठ्या संख्येने म्हणजे त्वरित तक्रार येतात. काय आहे, जरी आपली सोसायटी एवढी डेव्हलप झाली असली तरी सुद्धा त्यांचं काय की जे भेदभाव जो आहे किंवा डिस्क्रिमिनेशन अजून सुद्धा होत आहे. महिलांमध्ये होत आहे की जे मागासलेले वर्ग आहेत जे लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा होत आहे. ठीक आहे. तर याच्यामुळे काय की हे जे म्हटलं की आव्हाने तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की काय याच्यामध्ये काय आव्हाने काय आहे. ठीक आहे. चॅलेंजेस काय आहे या स्कीमबद्दल तर हे तुम्ही सर्व चॅलेंजेस तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. ठीक आहे. भ्रष्टाचार झाले. भेदभावाची जर पाहिलं तर तुम्ही UP-मध्ये किंवा बिहारमध्ये या एरियामध्ये बऱ्याच प्रमाणात याच्या घटना घडतात.
नंतर हे बेरोजगारी भत्ता न देणे, जसं मी सांगितलं की जो बेरोजगारी भत्ता तुम्हाला 15 दिवसाच्या म्हणजे 15 दिवस झाल्यानंतर जर तुम्हाला काम नाही दिलं त्यांना काय बेरोजगारी भत्ता देणं भाग आहे, पण हा पण दिला जात नाही, याच्यामध्ये सुद्धा विलंब होतो. नंतर जागरूकतेचा अभाव, म्हणजे जर पाहिलं असेल की जनरल अवेअरनेस नाही आहे या स्कीमबद्दल, की आपल्याला 100 डेज वर्क मिळणार आहे हे बऱ्याच लोकांना नाही माहिती आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होते की जनरल अवेअरनेस नसला तर जेवढ्या लोकांपर्यंत हे स्कीम पोहोचायला पाहिजे तेवढ्या लोकांपर्यंत हे स्कीम पोहोचत नाही. नंतर आहे की खराब पायाभूत सुविधांची इमारत, म्हणजे काय की जर पाहिलं असेल तुम्ही आता याचं जर मी सांगितलं की हे पायाभूत सुविधा बनवतात किंवा बांधतात, तर यांची जी क्वालिटी आहे ना ती याची क्वालिटी काय आहे, जेवढ्या प्रमाणात चांगली असायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात नाही आहे. याच्यामागचं कारण हे आहे, याच्यामध्ये भ्रष्टाचार खूप प्रमाणात होतो. जसं मी अगोदर सांगितलं भ्रष्टाचार होतो, तर तसंच होते की अगोदर ग्रँट तर तेवढी मिळते पण ते ग्रँट चांगल्या प्रकारे यूज केले जात नाही. एकतर क्वालिटी ते मटेरियलची जी क्वालिटी राहते ती चांगल्या प्रकारची राहत नाही. ठीक आहे, आणि जेवढा पैसा त्या स्कीमला द्यायला पाहिजे किंवा त्या एखाद्या इमारतीसाठी द्यायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात ते दिल्या जात नाही. उद्देश नसलेला खर्च, म्हणजे ग्रामीण लोकांची कमाई क्षमता वाढवली आहे परंतु कामगारांची खर्चाची पद्धत महत्त्वाची मानली जाते, कारण गमावलेल्या मजुरीतून क्वचित बचत होते. म्हणजे काय आहे, इकॉनॉमी बळकट होईल हे म्हणतो आपण, पण काय होते की याचं जे आहे ना एवढी जेव्हा इन्कम येते हे म्हणजे काय होते की हे सेविंग तेवढ्या प्रमाणात ते करू शकत नाही. जेवढे कामगार आहेत त्यांना जेवढं इन्कम मिळते ना तर ते तेवढ्या प्रमाणात ते करू शकत नाही. याच्यामुळे काय करावं लागणार, तुम्हाला वेतन थोडंसं वाढवावं लागणार आहे, कारण ते सेविंगच नाही करू शकत आहे. ठीक आहे, हे सुद्धा काय आहे याचं आव्हान आहे. आता सूचना, आता हे आव्हान झाले. आता जर तुम्ही पाहिलं असेल ना आव्हान जर असेल तर आव्हान जर असं निगेटिव्ह असेल तर त्याचा पॉझिटिव्ह आपण विचार करावा. इव्हन जर तुम्ही जर एक्झाममध्ये तुमच्याकडे आव्हाने तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला सूचना काय सुचवायची आहे तर त्याचं जे इकडे निगेटिव्ह असलं इकडे पॉझिटिव्ह लिहायचं. कशामध्ये, वे फॉरवर्ड या सूचनामध्ये. तर काय, नियमानुसार सामाजिक लेखापरीक्षण करणे आणि विलंब भरपाई प्रणालीचे प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. जे सर सांगितलं मी, जो तुम्हाला बेरोजगार भत्ता मिळतो तो ह्याचं जे आहे ना या भरपाई प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. नंतर जे आहे की सामाजिक लेखापरीक्षण, सोशल ऑडिट, हे चांगल्या प्रकारे त्याचं काय करायला पाहिजे. कधी कधी कोणत्या गावामध्ये सोशल ऑडिट होतच नाही, कोणत्या गावामध्ये सोशल ऑडिट होतच नाही. पण जर पाहिलं असेल ना याचं तुम्हाला जर ही स्कीम चांगल्या प्रकारे जर राबवायची असेल तर सोशल ऑडिट करणं महत्त्वाचं आहे. याच्यासाठी चांगली प्रणाली तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि तेच काय आहे की नंतर जे विलंब भरपाई जे होते तर हे सुद्धा त्याच्यासाठी एखादी तुम्ही काय सिस्टम असलं पाहिजे जेणेकरून याच्यामध्ये विलंब नाही झाला पाहिजे. आणि विलंब जरी झाला तर यांचं लवकरात लवकर त्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे जो तुमचा तुम्ही महागाई बेरोजगारी भत्ता जो देत आहे तो. नंतर की महिला आणि मागासवर्गीय सहभाग जागरूकता वाढवून आणि अधिक समावेश करणं बनवून वाढवला पाहिजे. म्हणजे काय, त्याचं सांगितलं जागरूकता नाही आहे, त्याच्या अपोजिट काय करायचं की जागरूकता वाढवायची जेणेकरून जास्तीत जास्त महिला त्याच्यात पार्टिसिपेट होणार. जे मागासलेले लोक आहेत ते पण त्याच्यामध्ये काय होणार, पार्टिसिपेट होणार. त्यांच्यावरील भेदभाव दूर करण्यासाठी जनतेने संवेदनशील जनतेला, आता जर पाहिलं भेदभाव कमी करायचं तर हे लोकांमधूनच होईल. तर लोकांमध्ये हे संवेदनशीलता असली पाहिजे आणि संवेदनशीलता जनरेट करायला पाहिजे सरकारने, केंद्र सरकार असो या राज्य सरकार असो. ठीक आहे, निधीचा निधीचा जो आहे खराब वापर, तो काय आहे की तो खराब वापर नाही झाला पाहिजे. म्हणजे ज्याच्यासाठी जो आहे ज्याच्यासाठी तो खर्च किंवा जे ग्रँट दिलेली आहे त्यासाठीच ते काय म्हणजे कामात आली पाहिजे. नाहीतर मग खर्च दिला म्हणजे विनाकारण दुसऱ्या कामासाठी खर्च करत आहे असं नाही झालं पाहिजे. तर कारणाविशेष केले पाहिजे आणि ते सुधारण्यासाठी पावले उचलली पाहिजे, तेच सांगितलं. याशिवाय निधीचा गैरवापर करण्याच्या अधिकारावरून कारवाई करण्यात यावी. म्हणजे जर गैरवापर होत असेल तर यांच्यावर जो अधिकारी गैरवापर करत असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अनेक गावांमध्ये पाणलोट क्षेत्र वन विभाग नियंत्रणाखाली आणि मालकीच्या जमिनीवर आहेत हे लक्षात घेऊन गावांना त्यांच्या स्वतःच्या जल सुरक्षेत नियंत्रण ठेवण्याची परवानगी दिली पाहिजे. आणि नॅशनल लेवल मॉनिटरिंग, आता म्हणजे काय, याचं मॉनिटरिंग करण्यासाठी एखादी नॅशनल लेवलवर एक सिस्टम बनवला पाहिजे जेणेकरून सर्व राज्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या ज्या कोणत्या मनरेगाचे काम सुरू आहे या सर्व याची काय करायला पाहिजे, मॉनिटरिंग केलं पाहिजे की याचं परीक्षण करायला पाहिजे. ठीक आहे, तर याचं ऑडिटिंग सुद्धा झालं पाहिजे, याचं मॉनिटरिंग सुद्धा झालं पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली झाल्या पाहिजेत. तेव्हाच्या स्कीमचं काय, स्कीम खूप जास्त महत्त्वाची आहे लोकांसाठी. जे गरीब लोक आहे किंवा अकुशल कामगार आहे यांच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. तर ठीक आहे, तर आय थिंक ही स्कीम तुम्हाला समजली असणार. आणि अशाच प्रकारे तुम्हाला काय करावं लागणार आहे, कोणत्याही स्कीमचं एक ॲनालिसिस करावं लागणार किंवा कोणत्याही न्यूजचं. मी आता हे न्यूज तशी होती म्हणून पण त्याच्या जर मग काय आलेलं आहे का न्यूज थ्रू ते एक स्कीम आली आणि त्या स्कीमचं आपण असं ॲनालिसिस केलं. असंच प्रत्येक स्कीमचं सुद्धा करावं लागते. सो आय होप तुम्हाला समजलं असणार. थँक्यू सो मच.